नमस्कार, मी माधुरी कुमकर. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्त 5 फूट उंच आणि 30 फुटांचा घेर असलेली पगडी तुकोबांचरणी अर्पण करण्यात आली आहे. ही पगडी जगातली सर्वात मोठी पगडी असल्याची नोंदही करण्यात आली आहे, कारण याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया आणि जिनियस बुकनं घेतली आहे. या पगडीचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. पाहुयात या खास बातमीचा हा रिपोर्ट. संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा श्री क्षेत्र देहूत तुकोबांच्या मुख्य मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. सोनीगरा ज्वेलर्सचे दिलीप सोनीगरा यांनी ही पगडी देहू संस्थानला भेट दिली आहे. यावेळी दिलीप सोनीगरा यांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत पाहुयात. रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त यांच्याकडून आम्हाला परमिशन मिळाल्यावर आणि सीओ वर्ल्ड रेकॉर्डवाले पवन सोलंकी यांच्याकडून आम्हाला परमिशन मिळाली की आपण एक कुठली तरी मोठी पगडी बनवू शकतो. संत तुकाराम महाराजांची सर्वात मोठी आपण पगडी बनवू शकतो. तर तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यासाठी आपल्याला 500 मीटर कापड लागेल आणि मग आम्ही ते 500 मीटर कापड घेऊन आलो आणि ते 500 मीटर कापड आणल्यानंतर संत तुकाराम महाराजांची 23 फूट घेरा असणारी आणि 4.5 फूट हाईट असणारी आम्ही अशी पगडी बनवली आणि आज 11 मार्च 2025 रोजी लोकार्पण सोहळा देहू मंदिरात आम्ही केला आहे. जगात संत तुकाराम महाराजांची सर्वात मोठी पगडी आहे. याचा आज आम्हाला खूप अभिमान आहे की वर्ल्ड रेकॉर्डकडनं आम्हाला याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. हे गेल्या 2 महिन्यापासून आमची तयारी चालू होती. आम्ही 2 महिन्याआधी विश्वस्त बरोबर आलो होतो. विश्वस्त बरोबर आमची मीटिंग झाली. आम्ही त्यांना सांगितलं की अशी अशी आम्हाला पगडी बनवण्याचा मानस आहे. तर त्यांनी सांगितलं की पगडी बनवताना मग त्यांच्या विश्वस्तांनी त्यांची जनरल बॉडी मीटिंग घेऊन आम्हाला त्यांनी लेटर दिलं की तुम्ही अशी पगडी बनवू शकता, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला ही जागा देऊ. आम्हाला तेव्हाच खूप आनंद झाला की विश्वस्तांनी सांगितलं की तुम्हाला इथं आम्ही जागा देऊ म्हणून. त्याच्यानंतर आम्ही विश्वस्ताची परमिशन घेतल्यानंतर कात्रज कोंढवामध्ये यादवकडे गेलो. यादवकडे गेल्यानंतर त्यांच्या सगळी चर्चा केली की अशी अशी आम्हाला पगडी बनवायची आहे. तर त्यांनी सांगितलं की याच्यासाठी अंदाजन 500-500 मीटर कापड लागेल. तर आम्ही 500 मीटर कापड आणून त्यांना दिलं. 500 मीटर कापड आणल्यानंतर त्याने तिथं पगडीचं काम चालू केलं. अशी सर्व मेहनत आमची 1.5 महिन्यापासून चालली होती, पण पगडी शेवटच्या 7 दिवसात पूर्ण मेहनत करून आम्ही यादव यांनी केलेली आहे. संत तुकाराम महाराजांच्या या पगडीचा घेर 30 फुटांचा असून याची उंची 5 फुटांपर्यंत आहे. ही पगडी पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आली आहे. या अगोदर 28 फुटांच्या पगडीची विश्व विक्रमाची नोंद झाली होती, परंतु यंदा 30 फूट घेर असलेली पगडी तयार करून हा विश्व विक्रम करण्यात आल्याचं सुद्धा प्रतिपादन पगडी बनवणारे शैलेश यादव यांनी केलं आहे. तुकाराम महाराजांची पगडी बनवण्याचा हा जो मला मिळाला आहे याबद्दल मी या मंडळाचा खरोखर आभारी आहे. पगडी बनवायची याचा मला फोन साधारण 2-3 महिन्यापूर्वीच पवन सोळंकीचा मला फोन आला होता की वर्ल्ड रेकॉर्ड के लिए पगडी बनानी है. मी म्हटलं ठीक आहे, एक बनवूया पगडी. तर मग त्यानंतर त्यांनी आम्हाला आम्ही रिसर्च केला की याच्या अगोदरचं रेकॉर्ड कोणाचं किती आहे, काय आहे, आणि ते रेकॉर्ड मोडण्याच्या दृष्टीने आम्हाला ही पगडी बनवायची होती. सर्वसाधारणपणे जुने जे उदयपूरचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यापेक्षा आम्हाला मोठी पगडी करायची होती. तुकाराम महाराजांची सर्वात मोठी पगडी पहिल्यांदाच घडते. मग तुकाराम महाराजांची पगडी कशी असेल, मागून कशी असेल, साईडनी कशी असेल, याच्याबद्दल आम्हाला थोडासा रिसर्च करावा लागला. त्यानंतर साधारणपणे 1000 ते 500 मीटर आम्ही कापड वापरायचं ठरवलं होतं. पगडीसाठी आपण 500 मीटर कापड सुती कॉटनचं हे अहमदाबादमधून मागवलं होतं आणि ते कापड गुंडाळताना आम्हाला भरपूर त्रास झाला. बरेच एक्सपेरिमेंट आम्हाला करावे लागले पगडी बांधताना. आतापर्यंत साधारणपणे ही पगडी इथे तयार होण्याच्या अगोदर साधारण 17 ते 18 वेळा आम्ही ही पगडी बांधलेली आहे. ही पगडी बांधताना मला माझ्या अनेक सहकाऱ्यांनी म्हणजे प्रत्येकाच्या विचारांनी आम्ही 5-6 मित्रांच्या विचारांनी करून आम्ही ही पगडी बांधलेली आहे. त्यातले मुख्य म्हणजे आमचे महेश बुलाक सर आहेत, लक्ष्मण कंदारे आहेत, संतोष राऊत सर आहेत, माझी मुलगी मृणाल यादव किंवा आमच्या कारखान्यातील इतर सर्वांचं ऐकून प्रत्येकाच्या ऐकण्याने आम्ही ही पगडी बनवलेली आहे. प्रत्येकाने मला वेगवेगळे सजेशन्स देत गेले, त्याप्रमाणे आम्ही पगडी बांधताना चेंजेस करत गेलो. असं करता करता 18 वेळा बांधून झाल्यानंतर आज ही पगडी आपल्यासमोर पूर्ण झालेली दिसते आहे.
पगडी पूर्ण झाल्यानंतर ते जे कापड हलू नये म्हणून आम्ही त्याच्यावर प्लॅस्टिक ग्लूचा स्प्रे केलेला आहे. तसेच त्याला किडामुंगी लागू नये किंवा कापड कुजू नये याचं त्या दृष्टीने आम्ही केमिकल्सचा त्याच्यावर मारा केलेला आहे. पगडी दिसायला नुसतीच पगडी देऊन उपयोग नाही म्हणून त्याच्यासाठी आम्ही थोडं छोटंसं स्टँड बनवलेलं आहे आणि त्याला एक तिलक लावलेलं आहे, त्यामुळे पगडीला जरा उठाव आलेला आहे. तर आज ही पगडी इथे लागलेली पाहून आम्हाला खरोखर खूप आनंद होत आहे की आपल्या हातून झालेली कलाकृती एक कायमस्वरूपी तो आपल्या देहू मंदिरामध्ये स्थापन झालेली आहे. धन्यवाद. मेंटेनन्स आपण भविष्यात कसं नियोजन केलं? याच्या मेंटेनन्स ऍक्च्युली तसं कॉटनच्या कापडावर आपण ऑलरेडी हे बांधलेलं आहे, केमिकल्स मारून त्याला कडकपणा आणलेला आहे. झुरळ किडामुंगी लागू नये याची आपण काळजी ऑलरेडी घेतलेली आहे. आता हे जे आहे हवा पॅक बंद एकदा केलं की फक्त डांबराच्या गोळ्या जरी तुम्ही आतमध्ये टाकून ठेवल्यात तरी शेवटी आपण याला खळ वगैरे हा प्रकार वापरलेला नाहीये की जेणेकरून किडामुंगी वगैरे लागेल. असं आपण केमिकलचाच वापर केलेला आहे याच्यासाठी. हा बाकी जे चिकटवण्यासाठी किंवा याच्यासाठी जे मटेरियल वापरलेलं आहे टोटली सिंथेटिक मटेरियल आहे. सिंथेटिक मटेरियलला कुठलीही कीड वगैरे लागत नाही आणि त्या दृष्टीने विचार करून आम्ही पगडी बनवलेली आहे. याच्या आतमध्ये जे आहे ते कडक हेटलॉनचा वापर आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे की ज्याने आतमध्ये गरमी वगैरे काय होऊ नये, त्यामुळे ते खराब होऊ नये पगडी यासाठी. तरी अंदाजे लाईफ किती असेल या कापडाची? जर व्यवस्थित पॅक बंद ठेवली तर 5-6 वर्ष तरी याला काही होऊ शकत नाही. म्हणजे जुन्या जर पगड्या तुम्ही पाहिल्यात की कोल्हापुरांच्या महाराजांची पगडी पाहिली किंवा मी बांधलेल्या ज्या पगड्या आहेत इंदोरच्या महाराजांच्या पगड्या, शिंदेच्या पगड्या, या 100 वर्षापूर्वीच्या पगड्या सुद्धा अजून जशाच्या तशा आहेत. तशी राहिला हो जर का काय झालं तर आपल्याला डिकम्पोज करता येईल. हो करता येईल की ते कापडच आहे आणि ते गुंडाळलेलं आहे. त्याच्या आतमध्ये कुठलंही काही मी स्ट्रक्चर किंवा मोल्ड वगैरे काही वापरलेलं नाहीये. एक तागा हातात धरून तो गुंडाळत जात आम्ही शेप दिलेला आहे. तुम्हाला काय वाटलं तर रिॲक्सेबल होऊ शकतो. हो अख्खं कापड परत आपण पाणी मारून सोडू शकतो, तेच कापड परत बांधू शकतो. संत तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आलेली ही पगडी देहू संस्थानसाठी तसंच वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाची आणि गौरवाची बाब मानली जाते. या भल्या मोठ्या पगडीचं अनावरण करताना श्री क्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष. आज आनंदाचा दिवस आहे. नवे आज सोनियाचा दिवस, वर्षी अमृते पाहिला. खरंच आनंदाचा आणि भाग्याचा दिवस. असं का म्हणा, जगद्गुरु तुकाराम महाराजांची उंची किती म्हणा तर अनुर येणू या तुकडा तुका आकाश एवढा. तुकाराम महाराजांचा विना आकाश एवढा व्यापक. तुकाराम महाराजांची गाथा ही पंचम वेद आहे. तुकाराम महाराजांचे चिपळ एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि सगळ्यांना वैशिष्ट्य असणारी जगद्गुरु तुकाराम महाराजांची पगडी जी बनवलेली आहे तर त्याचं दिलीप सोनेगरा यांनी दिलेलं आहे. आम्हाला लोकार्पण केलं तर ते नुसती दिली नाही तर त्याचं गिनीज बुक रेकॉर्ड झालेलं आहे. म्हणून संत तुकाराम महाराज संस्थांना, सर्व वारकरी बांधवांना, सगळ्या भावी भक्तांना त्याचा खूप खूप आनंद होत आहे. दिलीप सोनीगरा यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या पगडीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया आणि जिनियस बुकनं घेतली आहे. देहू संस्थानचे अध्यक्ष आणि दिलीप सोनीगरा यांच्या मुख्य उपस्थितीत वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अँड जिनियस फाउंडेशनचे सीईओ पवन कुमार सोलंकी यांनी विश्वविक्रम केल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे. मेरा नाम है पवन सोलंकी, प्रेसिडेंट एंड सीईओ वर्ल्ड रिकॉर्ड्स ऑफ इंडिया जीनियस फाउंडेशन. तुकाराम महाराज संस्थान जिन्होंने वर्ल्ड रिकॉर्ड का पगड़ी बनाने का एक संकल्प किया था, जिसमें दिलीप सोनीगरा जो पिंपरी चिंचवड़ के है ज्वेलर्स और सोशल एंथुजियास्ट, इन्होंने सपोर्ट किया और ये आज पगड़ी विश्व की सबसे बड़ी तुकाराम महाराज की महाराष्ट्रीयन पगड़ी यहाँ आज डिस्प्ले की है, जिसकी गोलाई है जो 23 फीट 5 फीट उसकी हाइट है और ये 500 मीटर से बनी है एक वीक में. और जो हमारे शैलेश यादव जी जो है उन्होंने ये डिज़ाइनर ने बनाई है. तो आज हमारी वर्ल्ड रिकॉर्ड्स ऑफ इंडिया जीनियस फाउंडेशन की टीम यहाँ देहू में आई थी और यहाँ आज वर्ल्ड रिकॉर्ड का सर्टिफिकेशन किया है. थैंक यू.
आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या देहू नगरीत आजचा सोन्याचा दिवस असून नभातून अमृताचा वर्षाव होतोय. ही पगडी देहू संस्थानसाठी तसंच वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाची आणि गौरवाची बाब असल्याच्या भावना संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टने व्यक्त केल्या आहेत.